नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या JMS CET 2.0 यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही थंबनेल पाहिल्याप्रमाणे की महत्त्वाची बातमी आहे विद्यार्थ्यांसाठी. तर काय आहे ती महत्त्वाची बातमी? तर तुम्हाला माहिती आहे आपण फ्रीमध्ये काउन्सिलिंग स्टार्ट केलेली आहे. तर आज काउन्सिलिंगचा डे 2 आहे, म्हणजे दुसरा दिवस आहे. पहिला व्हिडिओ पाहिला नसेल तर जा. फ्रीमध्ये काउन्सिलिंग आहे. अशी कुठेही काउन्सिलिंग नाही, सगळ्या पेड काउन्सिलिंग आहेत. सगळ्या काउन्सिलिंग ह्या 1,500 रुपयात तुम्हाला भेटतील बाहेर. पण आपली जी काउन्सिलिंग आहे ती फ्रीमध्ये आहे, ठीक आहे. त्यामुळे फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, एवढंच करायचं आहे. सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला WhatsApp ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्याला देखील जॉईन करायचं आहे. जेणेकरून त्या ठिकाणी नवनवीन अपडेट्स व त्याचबरोबर आपण लाईव्ह घेत असतो त्याच्या लिंक्स वगैरे त्या ठिकाणी येत राहतात फ्रीवाल्या. त्यामुळे आता जायचं WhatsAppला ग्रुपला देखील जॉईन करायचं आहे. व्हिडिओला वेळ न घालता व्हिडिओ स्टार्ट करू. टॉपिक नेम काय आहे तर कॅप राऊंड प्रोसेस कधी स्टार्ट होणार, कॅप राऊंड प्रोसेस कशी असते, किती कॅप राऊंड होतात आणि त्याचबरोबर जर कॅप राऊंडमध्ये नंबर नाही लागला तर काय करावे, ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी डिस्कस करणार आहे. व्हिडिओ लास्टपर्यंत पाहायचा आहे. त्याआधी चॅनलवर नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे. चला PPTकडे. तर या ठिकाणी पहा तुमच्यासमोर आहे PPT ठेवलेली आहे. यामध्ये परत सांगतोय की डेट आहे काउन्सिलिंगचा, फ्री काउन्सिलिंगचा आणि त्यामध्ये तुम्हाला MST CET कॅप राऊंड कधी सुरू होणार आहे हा व्हिडिओचा टॉपिक आहे. जॉईन करा WhatsApp ग्रुप आणि आपल्या काउन्सिलिंगमध्ये आपण फ्रीमध्ये काय काय सर्व्हिस देणार आहोत तर या पोस्टरमध्ये आपण टाकलेला आहे. सीट अलॉटमेंट सपोर्ट देणार आहोत, कॉलेज अँड कोर्स सिलेक्शनचा व्हिडिओ मी कालच टाकलेला आहे, पाहून घ्या. त्यानंतर डाऊट्स क्लिअरिंग आणि डॉक्युमेंट चेकलिस्ट या पद्धतीने आपण सांगणार आहोत, ठीक आहे. त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत पाहायचा आहे, ठीक आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करू. आता सगळ्यात पहिले म्हणजे मेन गोष्ट म्हणजे कॅप राऊंड कधी स्टार्ट होणार. कॅप राऊंड म्हणजे काय, ठीक आहे. कॅप राऊंड म्हणजे काय तर या ठिकाणी पहा. तर कॅप राऊंड म्हणजे काय तर CET निकाल लागल्यानंतर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर सुरू होतात. पहा आता तुमचा रिझल्ट आहे, तुमची कोणतीही CET असो, जसं की PCB PCM किंवा अन्य CET असो, लॉ CET वगैरे. तर तुमचा जो रिझल्ट आहे त्याची डेट जी आहे ती फिक्स झालेली आहे, ठीक आहे. डेट फिक्स झालेली आहे. तर त्या रिझल्ट लागल्यानंतर तुमची रजिस्ट्रेशन डेट येते. रजिस्ट्रेशन डेट आल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि त्यानंतर मग हा कॅप राऊंड प्रोसेस स्टार्ट होते, ठीक आहे. तर कॅप राऊंड प्रोसेस कधी स्टार्ट होते म्हणजे कळलं का, ठीक आहे. तर एकूण राऊंड किती असतात, एकूण राऊंड 3 असतात. पण ह्या वर्षीच विद्यार्थ्यांचा विचार करता या ठिकाणी 4 कॅप राऊंड होणार आहेत, ठीक आहे. ह्यावेळेस 4 कॅप राऊंड होणार आहेत. ही तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. कारण की मागच्या वेळेस विद्यार्थ्यांची 3च कॅप राऊंड होत होती इथून मागे आणि 3 कॅप राऊंडला जर नंबर लागला नाही तर त्यांचं खूप अवघड होत होतं. त्यामुळे 1 कॅप राऊंड वाढवून दिला आहे. दुसरा पॉईंट म्हणजे कॅप राऊंड कसे होतात. तर सगळ्यात पहिले काय होतं की तुमचा जो पहिला कॅप राऊंड होतो त्यानंतर मग सीट अलॉटमेंट लागते. म्हणजे समजा तुमची कॅप राऊंडचा तुम्ही आज फॉर्म भरलेला आहे, ठीक आहे. आज भरला आहे तर तुमची एक 4 ते 5 दिवसांनी अलॉटमेंट लेटर तुम्हाला मेलला वगैरे तुमच्या लॉग इनमध्ये येतं. अलॉटमेंट म्हणजे काय तर त्या ठिकाणी तुम्ही जो कॉलेजची लिस्ट जी भरलेली आहे त्यामध्ये तुमचा नंबर लागला आहे का नाही, ठीक आहे. समजा पहिलं कॉलेज तुम्ही टाकलं एखादं की पुण्याचं कॉलेज, तर त्या पुण्याच्या कॉलेजला जर नंबर लागला आहे का नाही हे कळतं, ठीक आहे. तुमची लिस्ट जी आहे त्याप्रमाणे तुमचे कॅप राऊंड चालू राहतात, ठीक आहे. आता पहा त्यानंतर मग दुसरा कॅप राऊंड होतो, ठीक आहे. हा पहिला झाला मग दुसरा होतो. मग पहिल्यासारखेच 3-4 दुसरा झाला की तुम्ही कॉलेज लिस्ट बनवली आणि मग ते अपलोड केली. तर त्यानंतर तुम्हाला काय होतं की एक 4 ते 5 दिवसांनी परत अलॉटमेंट निघते. म्हणजे ज्यांचे दुसऱ्या राऊंडला पहिल्या राऊंडला नंबर लागले नाही ते दुसऱ्याला जातात, ठीक आहे. आणि दुसऱ्याला तुमचा जरी लागला नाही, अलॉटमेंट तुमच्या म्हणजे कॉलेज अलाउड झालं नाही, तर तुम्हाला तिसरा कॅप राऊंडला तुम्ही ॲप्लिकेबल असतात. म्हणजे तुम्ही तो तिसरा भरू शकता आणि तिसऱ्याला देखील असंच असतं. अलॉटमेंट लागते, कॉलेज लिस्ट भरावी लागते मग अलॉटमेंट लागते या ठिकाणी. आणि कॉलेज लिस्ट भरून अलॉटमेंट जरी लागली नाही तर ह्यावेळेस चौथा पण राऊंड आहे. चौथ्या राऊंडला लागणार म्हणजे लागणार, ठीक आहे. आणि बऱ्याच जणांचा चौथ्याला जर लागला नाही तर त्यांच्यासाठी मी लास्टला सांगणार आहे काय करायचं. आता पहा तिसरं कॅप राऊंड किती दिवस चालतं. तर पहा बरेच जण म्हणतात की कॅप राऊंड किती दिवस चालतात. तर मागच्या वेळेसच्या हिशोबाने कॅप राऊंडला 1 महिना लागतो, ठीक आहे. कारण की समजा आज 8 तारीख आहे किंवा 9 तारीख आहे आज, ठीक आहे. 9 तारखेला कॅप राऊंड आज झालेला आहे. एक 5 ते 6 दिवसात तुमची अलॉटमेंट होते. त्यानंतर मग दुसरा कॅप राऊंड होतो. म्हणजे असे 1 महिना लागतो. तर आता 4 कॅप राऊंड असल्यामुळे तुमचा 1-1.5 महिना पण लागू शकतो, ठीक आहे. म्हणजे आपण एक जवळपास धरलेले आहेत दिवस. मागं पुढं पण होत राहतं. आता पहा
5 ते 10 दिवसाचा गॅप असतो प्रत्येक ह्याच्यात. मी आता सांगितलं एक कॅप राउंड झाला की 5 ते 6 दिवसाचा गॅप असतो, 10 दिवसाचा. का असतो? कारण की मध्ये सुट्ट्या येतात. कॉलेज अलॉटमेंट तुमची लवकर होत नाही. भरपूर रविवार, शनिवार तर सुट्टीच असते. त्याच्यामुळे तुमचे इतके दिवस तर जातातच. कॅप राउंड वेळापत्रक रिझल्ट लागल्यानंतर येतं. आता पहा, कॅप राउंडचं वेळापत्रक कधी येतं? बरेच जण प्रश्न करतात. तर कॅप राउंडचं जे वेळापत्रक आहे ते तुमचा जो रिझल्ट आहे, रिझल्ट ज्यावेळेस लागेल त्याच्यानंतर ते डिस्प्ले होतं. आपल्या चॅनलवरती त्याचा देखील मी व्हिडिओ बनवणार आहे. या फ्री काउन्सिलिंग सीरीजमध्ये संपूर्ण गोष्टी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितल्या जातात PPTच्या मार्फत. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आता पहा, तुम्हाला समजलं की कॅप राउंडचे वेळापत्रक कधी येते? तर रिझल्ट लागल्यानंतर. तर रिझल्ट लागल्यानंतर हे कॅप राउंडचे वेळापत्रक येते. ठीक आहे. आता पहा, जर कॅप राउंडमध्ये नंबर लागला नाही त्यांच्यासाठी सांगतो. पण त्याआधी तुम्हाला सांगतो की मी कसं शिकवतो आहे, कसं एक्सप्लेन करत आहे. जर तुम्हाला आवड असेल तर तुम्हाला कमेंट करायची आहे. एक छानशी कमेंट करायची आहे. तुमचे काही डाऊट्स असतील तर ते देखील तुम्ही कमेंट करू शकता. ठीक आहे. तुमच्या मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, जेणेकरून त्यांना देखील याची माहिती होऊन जाईल. आता तुमचा कॅप राउंडमध्ये जर नंबर लागला नाही तर तुम्हाला काय करायचे? तर तुम्हाला 3 ऑप्शन्स मी देणार आहे माझ्या मते. सगळ्यात पहिलं म्हणजे तुमचा जर चारही कॅप राउंडमध्ये नंबर लागला नाही तर फर्स्ट ऑप्शन जे आहे की ते तुम्हाला स्पॉट राउंड असतो. म्हणजे कॉलेजमध्ये जायचं, म्हणजे तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे त्या कॉलेजमध्ये जायचं. त्या ठिकाणी स्पॉट राउंड असतो. तिथं तुम्हाला थोडीफार फी एक्स्ट्रा भरावी लागते कॅप राउंडपेक्षा. आणि त्या ठिकाणी जर अलॉटमेंट जागा असल्या त्या ब्रँचसाठी तर तुम्हाला घेतलं जातं. आणि जरी जागा नसतील तर तुम्हाला दुसरी ब्रांच घ्यावी लागते, कारण पर्याय नसतो शेवटी. आणि जर तुम्ही दुसरी ब्रांच जर नाही घेतली तर त्यांच्यासाठी पण सांगतो पहा, डेव्हलपमेंट फी भरून देखील तुम्ही घेऊ शकता. म्हणजे 1-1.5 लाख रुपये असे काही फी असतात कॉलेजच्या. पूर्ण फी भरून तुम्हाला घ्यावी लागतात ॲडमिशन. आणि जर तुम्ही कॅप राउंड मार्फत नंबर लागला तर 1.5 लाखाची तुम्हाला 60,000च फी होते. म्हणजे निम्म्याच्या कमी फी तुम्हाला या ठिकाणी कॅप राउंड मार्फत लागते. त्याच्यामुळे तुम्हाला जो आहे तो कॅप राउंडमध्ये चांगले कॉलेज टाका, चांगली लिस्ट बनवा. आपण त्याचे व्हिडिओ बनवत जाणार आहेत. आताच पहा, ज्यांचा जर स्पॉट राउंडमध्ये देखील घेतलं नाही, डेव्हलपमेंट फी भरून देखील घेतलं नाही, तर तुम्हाला 1 वर्षाचा गॅप घ्यावा लागेल विद्यार्थी मित्रांनो. तर हा गॅप घेण्यापेक्षा माझं काय मत आहे, तुम्ही स्पॉट राउंडला जा. स्पॉट राउंडला या ठिकाणी ॲडमिशन करा. डेव्हलपमेंट फी भरायची जर तुमची हे नसेल तर तुम्ही दुसरी ब्रँच घ्या. दुसरी ब्रांच घेऊन तुम्ही सेकंड इयरला ब्रांच चेंज करू शकता. काही हरकत नाही. पण विद्यार्थी काय करतात, नाही मला कॉम्प्युटर लागते, कॉम्प्युटर भेटली नाही, मग काय करावं? मग मी गॅप घेतो 1 वर्ष. त्याने गॅप घेऊन काय उपयोग नसतो विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही दुसरी ब्रांच घ्या आणि 1 वर्ष पहिलं वर्ष सगळ्या ब्रँचसाठी सेम असतं. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही 1 वर्ष तुम्ही दुसरी ब्रांच घ्या आणि तुम्ही नंतर दुसऱ्या वर्षी ती ब्रँच चेंज करू शकता. काही हरकत नाही. ठीक आहे. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्हाला इतकी छान आपण समजून सांगत आहेत PPT मार्फत. ठीक आहे. PPT मार्फत आजपर्यंत कुठेही समजून सांगितलं जात नाही पेड काउन्सिलिंगमध्ये. म्हणजे जर तुमची 2,000ची जरी काउन्सिलिंग असली तरी त्यामध्ये इतकं भारी शिकवलं जात नाही, समजून सांगितलं जात नाही. आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये काउन्सिलिंगचे व्हिडिओ सीरीज चालू केलेली आहे. ही 30 ते 35 दिवसाची सीरीज असणार आहे. यामध्ये तुम्हाला संपूर्ण एक्झाम कशी असते, म्हणजे एक्झाम म्हणतोय, रजिस्ट्रेशन कसं असतं, रजिस्ट्रेशन फॉर्म कसा भरावा, रजिस्ट्रेशन कधी तारीख आहे, निकाल कधी लागणार आहे, त्यानंतर तुमचा निकाल लागल्यानंतर कॅप राउंड कसे भरावे, कॅप राउंडचे कॉलेज कसे टाकावे, कॅप राउंड फॉर्म अलॉटमेंट कशी असते, त्याचबरोबर जर 4ही राउंडला नंबर नाही लागला तर स्पॉट राउंडला ॲडमिशन कसे करावे, काय काय डॉक्युमेंट लागतात, संपूर्ण सीरीज या आपल्या चॅनलवरती चालू करण्यात आलेली आहे. फ्रीमध्ये आहे. लवकर जा, सबस्क्राईब करा, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि त्याचबरोबर इंस्टाग्रामला फॉलो करा. टेलिग्रामची देखील लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्याला देखील जॉईन करा. भेटूया पुढच्यामध्ये अशाच नवनवीन व्हिडिओसाठी. तोपर्यंत धन्यवाद.